शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मीरा भाईंदरमध्ये शिवसैनिकांची अभिवादन सभा। बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून घोषणाबाजी करत अभिवादन। सिंधुदुर्गात बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसैनिकांकडून अभिवादन। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित। कोल्हापुरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन। घोषणा देत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांकडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण। उपमुख्यमंत्री यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। रिगल सिनेमा येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन। बाळासाहेब 100 वर्षांनीच काय त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री। राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत व्यक्त केल्या भावना। तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली, त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहील। खासदार सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांना ट्विट करत केलं अभिवादन। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना ट्विट करत वाहिली आदरांजली। बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्र हिताशी कधीही तडजोड केली नाही। शरद पवारांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। तर आजचं जन्मशताब्दी वर्ष नक्कीच आम्हा शिवसैनिकांसोबत महाराष्ट्रालाही एक वैचारिक ऊर्जा देणारं ठरेल। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना ट्विट करत आदरांजली। राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचं आयोजन। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला, शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी। सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला। राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांनी केलं अभिवादन। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुपदी होतं। एक विचारवंत कलाकार आणि नेते म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय जीवनावर अमिट ठसा उमटवला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली आदरांजली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन। कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, विरोधी पक्षांची आंदोलनाद्वारे मागणी। नवी मुंबई भाजपच्या गटनेतेपदी सागर नाईक यांची नियुक्ती। भाजपकडे आता 66 सदस्यांचं संख्याबळ। महाड मनपा निवडणुकीदरम्यानचं राडा प्रकरण। इतर फरार आरोपी लवकरच पोलिसात हजर होणार। कोर्टाच्या आदेशानंतर सर्व फरार आरोपी पोलिसात हजर होणार, सूत्रांची माहिती। दावोसमधील गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढा, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन काय केलं? दावोसला आमच्या काळात जे करार केले ते आम्ही जाहीर करू, सतेज पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मटका खेळण्यासाठी दावोसला जातात। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर नसेल याचं दुःख, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। मुंबईत एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देऊ नये। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असा सल्ला। प्रतापराव पाटलांचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर। प्रतापराव पाटील गुलाबराव पाटलांचा मुलगा। बाळासाहेबांची भूमिका नेहमी मराठी माणसांच्या हिताची। बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मराठी माणसाच्या हितासाठी लवचिक भूमिका घ्यावी लागते। जे काय हिताचं असेल त्याबाबत ठाकरे बंधू निर्णय घेतील असंही वक्तव्य। ठाणे महानगरपालिका महापौर पदाचं आरक्षण जाहीर। भाजप कार्यालयात बैठकांना वेग। 2.5 वर्ष महापौर पदाकरता भाजपचा दावा। कणकवलीत समान मत समान किमतीचे बॅनर। अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी, कालांतरानं बॅनर हटवले।
सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतोय. भारतात आल्यावर केडीएमसीतील युतीवर उत्तर देतो. मुख्यमंत्री फडणवीस यांची कल्याण डोंबिवलीतील शिवसेना मनसे युतीवर प्रतिक्रिया. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग. महापौर लवकरच जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांची माहिती. महाड राड्या प्रकरणी श्रीयश जगताप याला पोलिसांकडे शरण येण्याचे न्यायालयाचे आदेश. जगताप गटातील सर्वांना शरण येण्याचे न्यायालयाचे आदेश. चंद्रपुरात काँग्रेसला झेंडा फडकवायचा आहे. आज संध्याकाळपर्यंत गटनेता आणि महापौराचं नाव जाहीर केलं जाणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती. राज ठाकरेंचा आम्हाला पाठिंबा नेहमीच असतो. मुंबईत तसंच इतर पालिकेत पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. सोशल मीडियावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन. महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्याचं प्रकरण. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांना शरण. विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण. मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला. पालिका निवडणुकीत दणदणीत विजयानंतर नागपुरात भाजपचे होर्डिंग्स. मालेगाव महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी दादा भुसे कोणाची वर्णी लावणार? नवीन चेहऱ्यांना संधी मिळते की अनुभवी नगरसेवकाची वर्णी लागणार, पाहणं महत्त्वाचं. हिंगोलीत 496 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार. जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी पत्रकार परिषद झाली. बाळासाहेब जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी अनेक मतं मांडली. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी. 165 जागांसाठी 2259 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पंचायत समिती जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्याची शक्यता. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी. तानाजी सावंत यांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात. साताऱ्यातील कराडमध्ये भाजपात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य. तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांवर रोष. पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत. यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव. नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा. महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार. छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे. पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी. पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात. भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23व्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष. स्थानिक कोर कमिटीमध्ये एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार, अतुल सावेंची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री. मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं निवडणुकीच्या रिंगणात. लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला. पालिकेवर महायुतीचा भगवा डौलानं फडकवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होणार सुनावणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केली नाही. अचलपूरमध्ये एमआयएमचा कोणताही गट अस्तित्वात नाही. टीकेनंतर अचलपूर भाजपच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. नांदेडमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेकरता राखीव. महापौर पद पहिल्यांदा भाजपकडे. महापौर पदासाठी 5 नगरसेविकांची जोरदार चर्चा. लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा. एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश. वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजीशी संवाद. व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 1870 उमेदवार पात्र. 67 जणांचे अर्ज पात्र, तर 17 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार. पालिकेत आजपर्यंत 54 महापौर झाले. यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश. बदलापूर 4 वर्षीय चिमुकली अत्याचार प्रकरण. बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. आंदोलनाचं वातावरण निर्माण होऊ नये याकरता पोलिसांची खबरदारी.
बदलापूरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरण, बालहक्क आयोगाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू. संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाणार. बालहक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला. नक्षलवाद्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांची मुलं शासन सेवेत रुजू. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी साधला मुलांशी संवाद. अहिलानगरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मुखवटा चोरी प्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या. चांदीच्या मुखवट्यासह लाखांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोलीत घरकुल वाटपात भेदभाव होत असल्याचा महिलांचा आरोप. घरकुल मंजुरीची यादी सुद्धा जाहीर केली जात नसल्यानं संशयाचं वातावरण निर्माण. सूर्यकिरण एअर शोचा आजचा दुसरा दिवस. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरवर वायुदलाकडून एरोबॅटिक शोचं आयोजन. तर सूर्यकिरण शोसाठी तिकीट आकारणी केल्यानं हवाई दल मात्र नाराज. एअरफोर्सने ट्विट करत व्यक्त केली नाराजी. गडचिरोली शिधापत्रिका धारकांना धान्य वितरित केलं जात नसल्यानं गावकऱ्यांचा मोर्चा. गोरगरिबांना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करा, अरविंद कात्रटवार यांची मागणी. हिंगोलीतील सेनगाव नगरपंचायतीवर प्रभारी राज. प्रभारी मुख्याधिकारी कार्यालयात येत नसल्यानं ग्रामस्थांची गैरसोय. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट. मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी, श्री संत नामदेव पायरी आणि श्री विठ्ठल सभा मंडप आदी प्रमुख ठिकाणी सजावट. विदर्भातील ध्वनी प्रदूषणावर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली चिंता. ध्वनी प्रदूषणासंदर्भात नागपूर खंडपीठाकडून जनहित याचिका दाखल. मुंबईत मध्य पश्चिम रेल्वेवर 60 ठिकाणी विशेष गस्त. चोरी दगडफेक रोखण्याकरता रेल्वे पोलिसांचा कडक पहारा. भंडाऱ्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं यशस्वी आयोजन. मेळाव्यात 160 युवकांच्या मुलाखती. 18 जणांना तत्काळ नियुक्तीपत्र. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा कमी. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा तडाखा कमी. अमरावतीत हर्षराज कॉलनी परिसरात टेरेसवर साकारलं टेरेस गार्डन. हायस्कूल शिक्षिका उषा धुर्वे यांच्या टेरेस गार्डनची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 घरांवर मनपाची कारवाई. कोणतीही वैध कागदपत्रे सादर न झाल्यानं कारवाई. आयुक्तांच्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्याकरता कारवाई. बांधकाम परवानगीसाठी बोगस मोजणी नकाशे तयार करून भूमी अभिलेख उपाध्यक्षांचा बनावट शिक्क्याचा वापर. बारामतीमधील नामांकित डॉक्टरच्या मुलाचा पराक्रम. घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा. आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र. वर्ध्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचं मानधन रखडलं. मानधन नाही तर काम नाहीचा प्रशासनाला इशारा. वर्ध्यात सरपंच संघटना पुन्हा आक्रमक. जिल्ह्यातील ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणच्या कारवाईमुळे गावं अंधारात. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं नोटीस. मुंबईतील 106 बांधकामं थांबवण्यासाठी पालिकेनं बजावली नोटीस. वर्ध्यात पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित ई वाचनालयाचं लोकार्पण. नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न. प्रयागराजमधील अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढला. 48 तासांच्या आत प्रशासनाची अविमुक्तेश्वरानंद यांना दुसरी नोटीस. इंदूरच्या महूमध्ये दूषित पाण्यामुळे 25 जणांना बाधा. 19 मुलांची प्रकृती गंभीर. घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ. वैष्णोदेवी यात्रा स्थगित. खराब वातावरण. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे कटरा इथे वैष्णोदेवी यात्रा स्थगित. दिल्लीसह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. उत्तर भारतात थंडीची लाट. इंडिगोच्या दिल्ली पुणे विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी. गेल्या 5 दिवसातील दुसरी धमकी. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनाचा भीषण अपघात. डोडा जिल्ह्यात जवानांचं कॅस्पर वाहन 200 फूट खोल दरीत कोसळलं. ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी. सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात तेजी कायम. बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 5100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर. वाशिम जिल्ह्यात सीसीआयच्या वतीनं 4 केंद्रांवर कापूस खरेदी सुरू. एकूण 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली.
वाघांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल. राज्यात जानेवारीमध्ये 4 वाघांचा मृत्यू. 2025च्या सुरुवातीला 11 वाघांचा मृत्यू. गेल्या वर्षभरात वाहन चोरीचे 2299 गुन्हे दाखल. यापैकी 1357 गुन्ह्यांची उकल. वर्ध्याच्या पुलगाव उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई. कानगाव मोझरी मार्गावर 1,42,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात गांजा तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 5,72,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील समर्थ क्रॉप सेंटरच्या प्रशांत गवळीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. जास्त परताव्याचा आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक. जळगावच्या आव्हाणे गावात किरकोळ वादातून तरुणाची हत्या. आरोपी फरार. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश. बारामतीत शेतकऱ्यांच्या घरावर ईडीची धाड. आनंद लोखंडे फसवणूक प्रकरणात ईडीची सातत्यानं कसून चौकशी सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.